टू इन वन म्हणून काम करणारी परफेक्ट रेसिपी आहे। कुरवड्यांचा चुरा हाताने बारीक करून घेतलाय। चुरा आता 10 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। चांगला मऊ झाला आहे, चाळणीमध्ये काढून निथळायला ठेवूया। कढईतले तेल गरम झाले की राई घालायची। राई व्यवस्थित तडतडली की जिरे घालायचं। 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या ते घालते। 1 बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं मीठ सांभाळून घालायचं आहे। कांद्याचा रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। थोडीशी हळद परतून भिजून घेतलेली कुरडई घालूया। 3 ते 4 मिनिटे चांगलं परतवून घ्यायचं, जास्त शिजवायची गरज नाहीये। सुरुवातीला असं वाटतं कढईला चिकटतंय, 1-2-3 मिनिट तुम्ही चांगलं परतलं की कढईला चिकटलेला भाग सुटायला सुरुवात होतो। आता वरून घालूया स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। लहान मुलांना घरगुती नूडल्स म्हणून खायला दिले तर आवडीने खातात। 2 इन 1 म्हणून काम करणारी परफेक्ट रेसिपी आहे। मोठ्यांसाठी चपाती किंवा वरण भातासोबत तर मस्त लागते। तुम्ही नूडल्स म्हणून खाणार की भाजी म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही।